नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपल्या ज्या LICच्या पॉलिसी आहेत त्या वेळेत भरा, कारण एक मनी ॲग्रीमेंट आहे, पैशाचा करार आहे। आज कामाचा करार मिळत नाही, काम योग्य मिळत नाही, कामाचे योग्य मोबदला मिळत नाही, काम किती दिवस करू आपल्याला माहिती नाही, परंतु आपल्याला एक भारत सरकारने पैशाची मोठी गॅरंटी दिलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला बोनस पण मिळतो। जसं सेव्हिंग अकाउंटला आपल्याला इंटरेस्ट मिळते ना, त्याच्यापेक्षा जास्त मिळतं। आणि सेव्हिंग अकाउंटला आपल्याला रिस्क कव्हरेज मिळत नाही, इथं रिस्क कव्हरेज पण आहे। इथं सेव्हिंग अकाउंटला कर्ज मिळत नाही, इथं आपल्याला लोन पण मिळतं आणि त्या लोनला EMI नसतो। मित्रांनो, सगळे बेनिफिट आहेत, फक्त आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा आपण दुर्लक्ष केल्यामुळेच आपलं नुकसान होतं। मित्रांनो, जगात प्रत्येकाला जी त्रास होतो जीवन जगत असताना, ते केवळ आणि केवळ आपण अज्ञानी किंवा चांगल्या गोष्टीला महत्त्व न दिल्यामुळे। अज्ञान असतं, कधीकधी माहिती नसतं, कधीकधी माहिती होऊन आपण त्याला महत्त्व देत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं। असं होऊ नये म्हणून आपल्या LICच्या पॉलिसी वेळेत भरा, हॉस्पिटलच्या पॉलिसी पण वेळेत भरा, उशीर करू नका। आपल्याला भविष्यात नंतर कळतं की आपली काय चूक झाली आणि चुकीला माफी नसते, आपलं नुकसान होतं, सजा होते। मित्रांनो, प्रत्येक माणूस काम करतो, परंतु पैशाचा का प्रॉब्लेम येतो त्याचं कारण आहे, काम करून आपण पैसे संपवतो आणि पैसे ठेवत नाही। जसं बियाणं जमिनीमध्ये टाकल्यानंतरच झाड येतं आणि त्याचे फळं मिळतात आणि त्याची सावली पण मिळते। म्हणजे मला सांगायचं आहे की आपण पूर्ण पैसे जर संपवले, संपत तर आहेत, महागाई नाही, कमी उत्पन्न आहे, गरजा जास्त आहेत, हे सगळं जरी खरं असलं तरी आपण जर हा प्रश्न नाही सोडवला तर कधी सुटणार नाही। म्हणून तर काम करून त्रास होतो किंवा पैसे राहत नाहीत किंवा पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत। गरिबीचे कारण एकच आहे की जात, धर्म, वंश, प्रांत भेद नाही, वर्णभेद नाही। मित्रांनो, फक्त एकच भेद आहे की आपण पैसे ठेवत नाही। पैसे न ठेवल्यामुळे पैसे कधीच येत नाही, पैसे कमवायचं वय पण संपून जातं। मित्रांनो, हे दुष्ट चक्र 99% लोकांच्या जीवनामध्ये आहे। याचं एकच कारण आहे की आपण काय करतो, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत भविष्याच्या बाबतीत त्याच्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही। दिलं तर आमचा व्हिडिओ मेसेज ऐकून थोडंफार ॲक्टिव्हिटीज केली जाते, नंतर परत ती स्टॉप केली जाते। मित्रांनो, चांगल्या गोष्टी ही स्वतःसाठी चांगल्या असतात, हे 99% लोकांना उशिरा कळतं। जसं एखाद्या विद्यार्थ्याला नापास झाल्यावर किंवा शिक्षण शिकायचं वय संपल्यावर कळतं शिक्षणाचं महत्त्व। एखाद्या रुग्णाला मोठा आजार झाल्यानंतर डेथच्या टायमिंगला, मृत्यूच्या समयी कळतं की आपण लवकर ट्रीटमेंट घेतली नाही, किंवा एखाद्या व्यक्तीला पैसे कमवायचं संपल्यावर कळतं की आपण पैसे ठेवले पाहिजे। असं हे घडत असतं मित्रांनो, हे सगळ्याच्या जीवनामध्ये आहे। आणि ह्याला वेळेत जर तुम्ही नाही प्लॅनिंग केलं तर तुम्हाला वेळ पण मिळणार नाही आणि माणसाला ज्ञान आणि पैसा घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो। मित्रांनो, संघर्ष न केल्यामुळेच हे सगळ्या गोष्टी घडत असतात। जात, धर्म, प्रांत, भेद याच्यावर काही नसतं, वर्णभेद याच्यावर काही नसतं। जगामध्ये, ह्या भारतामध्ये नाही, जगामध्ये एक बार जन्माला आलं की सगळ्यांच्या गरजा सेम असतात, सगळे पैसे कमवतात, परंतु सगळे ठेवत नाहीत। म्हणून तर बँकेकडे कर्ज मागायला जावं लागतं आणि कर्ज पण वेळेला मिळत नाही। मित्रांनो, अशी सगळी आपली कोंडी होते आर्थिक, आणि हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असून आपल्याला जे कोणी व्यक्ती सांगत असतील त्याचं आपण ऐकत नाही। आपल्याला आज प्रॉब्लेम आहे मान्य करतो मी, पण उद्या पण प्रॉब्लेम कोण सोडवणार नाही हे पण सत्य आहे। बऱ्याच वेळा काय होतं, आपण आजची गोष्ट बघतो आणि पुढची गोष्ट सोडून देतो मित्रांनो, आणि पुढे ते गंभीर होऊन तुम्हाला ते सुटत नाही। जसं आज कित्येक मुलांना शिक्षणाला पैसे नाहीत, कित्येक वयोवृद्ध व्यक्तींना आज अन्नावश्यक जे गरजा आहेत, अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यासाठी पैसे नाहीत। वय 60, 65, 70 झालं तरी काम करावं लागतं, डोळ्यांनी दिसत नाही, इंद्रियाचे पाठ काम करत नाहीत, तरी नाविलाजाने हे सगळ्या गोष्टी करावं लागतं। मित्रांनो, हे दिवस बदलायची जी वेळ असते त्यावेळेस आपण बदलत नाही। जसं मी नेहमी सांगतो, एखाद्या आपण कपडे आणले दुकानातनं तर त्याला काही लिमिट असते नाही बदलायची, 1 महिना 2 महिन्याच्या आतच चेंज करता येतं आणि त्याचा टायमिंग पण असतो। मित्रांनो, तसंच आहे, ही वेळ बदलायची वेळ असते, त्यावेळेस आपण बदललं पाहिजे, नाही तर पुन्हा ते बदलता येत नाही आपल्याला। असं होतं का, एक आपण कपडे आणले दुकानातनं आणि 6 महिने वापरल्यावर बदली करून मिळेल का? ते टायमिंग असतो आणि त्याचा वेळ असतो ठराविक। शिक्षणसुद्धा एखाद्या माणसाला शिकायला पैसे नसले आणि तो पैसे कमवायला लागला, त्याच्याकडे पैसे भरपूर येतात, पण शिक्षण घेऊ शकतो का? मित्रांनो, या सगळ्या उदाहरणातून मला एकच सांगायचे की वेळ तुम्ही वाया घालवली तर वाईट वेळ आल्याशिवाय राहत नाही। आणि आज जी लोकांना बऱ्याच व्यक्तींना जे त्रास होतो ना, त्यांनी केलेल्या चुका आहेत। मित्रांनो, तुमच्या चुका मी तुम्हाला निदर्शनास आणून देतोय, तुम्हाला आठवण करून देतोय। तुम्हाला तर हे सगळ्या गोष्टी माहिती नाही असं नाही, परंतु माहिती असून उपयोग होत नाही, करावं लागतं।
भूक लागल्यानंतर पदार्थ बघून पोट भरतं का? प्रत्यक्ष खावं लागतं. मित्रांनो, कुठलीही गोष्ट माहिती असण्यापेक्षा करणं महत्त्वाचं असतं. आणि बरेच लोक प्रॅक्टिकलीमध्ये कमी पडतात किंवा कॉन्फिडन्स नसतो किंवा स्वतःला स्वतः खरं आहे असं म्हणून जीवन जगत असतात. खरं हे कळण्यासाठी कुणी तर सांगणारा पाहिजे ना, आपण ऐकलं पाहिजे. वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. वेळेला जर महत्त्व नाही दिलं तर वाईट वेळ आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. पैसे कमवून पैसे नाहीत, हे काय प्रकार आहे? पाऊस पडून पाणी प्यायला नाही, याचा अर्थ काय होतो? तुमचं प्लॅनिंग नियोजन कुठं चुकलेलं आहे आणि ते दुरुस्त करायचा पण टायमिंग असतो. आपण पावसाळा भरपूर पाऊस पडला आणि धरणाची दार नाही अडवली आणि पावसाळा संपल्यावर अडवली तर काय उपयोग होईल का? म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा तुम्हाला पाणी प्यायला मिळणार नाही. पाऊस पडून ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये, ही उदाहरण देतोय ना, प्रत्येकाला लागू आहे मित्रांनो. 1% व्यक्ती वेल प्लॅनिंग असतात, त्यांचं जीवन सुखी होतं आणि आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो. मित्रांनो, नशीब हे कुठून घडतं? कर्मातनं घडतं. कर्माला तुम्ही जर व्हॅल्यू नाही दिले, किंमत नाही दिली, तर नशीब कुठून घडणार आहे? बरेच व्यक्ती म्हणतात आमच्या नशिबात आहे. शेवटी नाकर्तेपणाचं हे कारण आहे आणि हतबल होऊन काहीतरी समाधान मानण्याचं हे कारण आहे मित्रांनो. असं नसतं. केल्यावरच होतं आणि कर्मामध्ये नशीब बदलायची ताकद आहे. कर्म नाही केलं तर परत नशिबावर आपल्याला दोष देऊन आपण जीवन जगत असतो मित्रांनो. बऱ्याच वेळा असंच घडतं. बऱ्याच व्यक्ती म्हणतात कारण अज्ञानामुळं सगळं काही वाटलं होतं. बघा ना, हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती ऑपरेशनसाठी झोपलेला असतो. ऑपरेशन थिएटरमध्ये एक व्यक्ती ऑपरेशन करतो. म्हणजे याचा अर्थ काय असतो? त्या व्यक्तीने ते ज्ञान घेतलंय आणि एकाला काहीच कळत नाही त्याच्यामधलं. म्हणजे असंच आहे, जो पैसे कमवलाय त्याला ते माहिती असतं, ज्ञान ज्यांनी कमवलं त्याला माहिती असतं आणि अज्ञान आणि पैसे न कमवलेल्या माणसाला त्याचा हेवा वाटतो किंवा महत्त्व वाटत नाही किंवा पुन्हा कळून उपयोग होत नाही. मित्रांनो, परमेश्वरानं प्रत्येकाला 24 तासाचा दिवस दिला. असं कधी भेदभाव केलेला आहे का? गरीब श्रीमंत, हा प्रांत तो प्रांत, हा देश तो देश, असं कधी केलेलं नाही मित्रांनो. हे सगळं माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो. ॲक्टिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. जसं गाडीला पेट्रोल नुसतं दाखवलं, पेट्रोल पंपावर गेलं, गाडी नसतं पेट्रोल बघ म्हणून गाडी पळेल का? पेट्रोल टाकावं लागेल टाकीमध्ये. मित्रांनो, ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण फार महत्त्वाच्या आहेत, आपल्या आयुष्यावर इफेक्ट करत असतात. तुम्ही LICचा प्रीमियम वेळेत भरा, नवीन पॉलिसी काढा. आता लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे मित्रांनो. पूर्वी असे प्लॅन नव्हते, मॉडिफाय झालेला आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून सगळे प्लॅन चेंज झालेत. पूर्वी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष भरावं लागत होतं. त्याशिवाय लोन बी मिळत नव्हतं, पैसे बंद करून पैसे पण मिळत नव्हते. कित्येक लोकांचे पैसे बुडाले आहेत मित्रांनो. आपण नियमाचं पालन करत नाही. आज अशी एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला की 1 वर्षानंतर तुम्हाला लोन बी काढता येतं, पॉलिसी बंद करता येतं आणि सरेंडर व्हॅल्यू पण जास्त मिळते. म्हणजे बंद केल्यावर पैसे पण जास्त मिळतात. मित्रांनो, सगळं काही चेंज होतं आहे. त्याचं आपण जे जुन्या काही गोष्टी आहेत ते सोडून देऊन नवीन गोष्टीत काय बदल आहे ते बदल लक्षात घेऊन आपला फायदा करून घ्या. जनतेच्या हितासाठीच हे बदल केलेले आहेत मित्रांनो. पूर्वी 3 वर्षाच्या आत पॉलिसी बंद करता येत नव्हतं किंवा लोन पण काढता येत नव्हतं. आज 1 वर्षानंतर काढता येते. 1 ऑक्टोबर 2024 नंतर सगळे प्लॅन चेंज झालेले आहेत आणि आपल्याला त्याचा फायदा घेता येईल. आपण ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. कारण 1 वर्षानंतर तुम्हाला कर्ज पण काढता येते, बंद पण करता येते पॉलिसी आणि आपल्याला जास्त पूर्वीपेक्षा पैसे मिळतात. मित्रांनो, काही नवीन गोष्टी येतात, त्याचा अभ्यास करून त्याची माहिती घेऊन त्याचा आपण आपल्या जीवनात उपयोग करून घेतला पाहिजे. जर तसं नाही केलं तर आपल्याला त्या फायद्यापासून आपण वंचित राहतो किंवा त्याचा फायदा आपल्याला मिळत नाही किंवा आपण जुन्या गोष्टी लक्षात धरल्या तर आपल्याला नवीन गोष्टीचा फायदा मिळणार नाही. आज टेक्नॉलॉजी वाढली आहे की लोक Google पे फोन पे करतात. पूर्वी करत होते का? ह्याचा फायदा होतो ना, फास्ट वर्किंग आहे ना, लगेच पैसे मिळतात, लगेच ट्रान्सफर होतात. तसंच आहे मित्रांनो, इन्शुरन्स फील्डमध्ये बरेच काही चेंज झालेले आहेत, बदल झालेले आहेत. आपल्याला 1 ऑक्टोबर 2024 नंतर सगळे प्लॅन चेंज झालेले. लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. 1 वर्षानंतर पैसे आपल्याला वापरता येतात, काही प्रॉब्लेम नाही. बँकेतल्या बचत खात्यासारखंच आहे. परंतु तुम्ही कंपेअर जर केली, तुलना केली तर बचत खातं आणि LICचं पॉलिसीचं खातं ह्याच्यात आपल्याला लक्षात येईल किती फरक आहे ते. बँकेतल्या सेव्हिंग अकाउंटवर कुठलीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही. आपण ह्या पॉलिसीवर कर्ज देतो. 1 वर्षानंतर LICच्या पॉलिसीचे पैसे वापरू शकतो आणि बोनस जास्त असतो. जसं तुम्ही 5,000 रुपये भरले वर्षाला तर बोनस आपण 2 लाखावर देतो मित्रांनो. बँक 2 लाखावर देईल का? 5,000वर देईल व्याज. म्हणजे इंटरेस्ट जास्त मिळेल, इथं बोनस जास्त मिळेल. LICमध्ये बँकेत कमी मिळेल. बँकेतल्या बचत खात्यावर बँक कुठली कर्ज देते का? देत नाही. आपण कर्ज देतो. LICच्या पॉलिसीवर लोन मिळतं आणि त्या लोनला व्याज पण कमी असतं आणि EMI पण नसतो मित्रांनो. लिक्विडिटी आहे पैशाला.
तुमच्याकडे 10-20 कोटीची प्रॉपर्टी आणि तुम्हाला 2-4 लाखाची गरज पडली तर तुम्हाला प्रॉपर्टी विकावं लागेल. त्याच्यात लिक्विडिटी नसते मित्रांनो, ह्याच्यात लिक्विडिटी आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला मिळणारं बोनस टॅक्स फ्री आहे. बँकेतल्या पैशाला टॅक्स लागतो. बँकेत जर एखाद्याने एफ डी केली आणि त्याला इंटरेस्ट जे मिळतं त्याला TDS आहे 10%. इथं कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही मित्रांनो. म्हणजे लाखो करोड रुपये लोक LICत पैसे ठेवून त्याचा फायदा घेत आहेत. हायर इन्कम ग्रुपमध्ये लोक खूप LICचा बेनिफिट घेतात. मध्यम वर्ग आणि कमी उत्पन्न गटात हे माहितीच नाही आज व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीला LIC म्हणजे काय. बऱ्याच व्यक्तीला वाटतं मरण्यासाठी LIC आहे. मित्रांनो, मरण्यासाठी जर LIC असतं तर डेथ इन्शुरन्स काय केलं असतं, डेथ मृत्यू विमा कंपनी असं नाव असतं मित्रांनो. हे गलत आहे. मृत्यू आपल्या हातात नाही, अपंगत्व आपल्या हातात नाही आणि आपण त्याचा चुकीचा अर्थ घेऊन किंवा चुकीचं विचार घेऊन आपण प्लॅनिंग करतो. ही जिवंत असताना फायदा देणारी इन्शुरन्स कंपनी सरकारची आहे मित्रांनो आणि गेल्यावर पण पैसे देणारी आहे. प्रत्येक माणूस जिवंत असतानाच पैसे कमवतो ना, गेल्यावर पैसे मिळतात का? म्हणजे जिंदगी के साथ जिंदगी के बाद हेच अर्थ कळत नाही. बरेच व्यक्ती म्हणतात पॉलिसी मेल्यावर मिळते. मित्रांनो, मरणं जग नाही तुमच्या हातात नाही, माझ्या पण नाही हातात. आपण किती दिवस जगणार आहे सांगू शकतो का? किंवा एखादा यमराज आला तर 10-20 कोटी देऊन एक दिवस वाढवू शकतो का? मित्रांनो, निसर्गाचं जे आहे काही चक्र त्याच्यात तुम्ही फेरफार करू नये आणि चुकीचा अर्थ पण घेऊ नये. त्याच्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी तयार होते आणि आपण चुकीचे ॲक्शन करतो आणि मग शेवटी आपल्याला त्रास होतो. आता लोक म्हणतात LICत पैसे मरण्यासाठी असतात. आता मला सांगा, जिवंत जे लोक आहेत त्यांनी पैसे घेतलेत का नाही, मिळतात का नाही मॅच्युरिटी? आणि LIC तर पेपरला ॲड देते तुमचे पैसे घेऊन जावा म्हणून. कुठली संस्था आहे भारतामध्ये किंवा जगामध्ये अशी पेपरला ॲड देते तुमचे पैसे घेऊन जावा? किती तर कॉपरेटिव्ह बँका बंद पडतात, आंदोलन करावं लागतं, सरकार निवेदन देतात, पतपेढ्या कॉपरेटिव्ह बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या. मित्रांनो, आपल्याला आपण चुकीच्या मार्गाने जाऊन आपल्या आयुष्याचं वाटोळं होतं आणि शेवटी कळायला लागतं. वेळेत सावध होणं गरजेचं आहे, नाहीतर काय होतं, आपलं सगळं नुकसान होतं. बघा ना, एखादा आजार जर असला आणि वेळेच नाही जर आपण उपचार घेतला तर जीवसुद्धा जाऊ शकतो. औषधी काही करू शकत नाही, डॉक्टरही काही करू शकत नाही, पैसेही काही करू शकत नाही. मित्रांनो, प्रत्येक सेकंदामध्ये पॉवर आहे, त्याचं आपण महत्त्व जाणून त्याचा वापर करून घेतला पाहिजे. आता जन्म होण्याच्या अगोदर प्रत्येक माणसाला माहीत असते, मूल जन्माला लागलं की 9 महिन्यापासून कळायला लागतं आणि 9 महिन्याच्या नंतर जन्माला येतं बाळ. मित्रांनो, मृत्यूचं असं आहे का? 1 सेकंदाची सुद्धा तुम्हाला इंटिमेशन मिळत नाही. मग आपण जे आपलं किती आयुष्य उरलं माहीत नाही, ते योग्य कारणी लावलं पाहिजे का नाही? माणसानं वेळ आणि विचार हे फार इम्पॉर्टंट असतात. वेळ पण वाढवता येत नाही आणि विचार पण आपल्याला बदली करता येत नाही. चांगले विचार आले की लगेच मन काय करतं, विचार करतं. चांगले वाईट विचार येतात, चांगले विचार आले की कॅच करून त्याचं वर्क केलं पाहिजे मित्रांनो, ते यूज केले पाहिजे. बऱ्याच वेळा एकच मन असतं माणसाचं, एकच माणूस असतं. एक वेळेस चांगला विचार करतो, एक वेळेस त्याच्या चुकीचा विचार होतो ना त्याच्या मनामध्ये. तर चांगला विचार आला की कर्म करायचं, चुकीचा विचार आला की थांबायचं. ह्याला जीवन म्हणतात आणि ह्याच्यातच माणसाची प्रगती आहे. मित्रांनो, जसं बघा आता काय असतं माहिती आहे का, मोठ्या सोसायट्या आहेत, बिल्डिंग आहेत, आपण पाहतोय ना, त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट पण लावले आणि जिना पण ठेवला आहे. का ठेवला आहे जिना? कारण जिना ही जुनी आपली वरती जायची एक पद्धत आहे मित्रांनो. सीडी, पायऱ्या म्हणतो आपण ना. तर लिफ्टमध्ये काय आहे, अनेक रिस्क पण आहेत. लाईट गेली, समजा लिफ्ट तुटली, करंट उतरला. जसं विमानामध्ये प्रवास फास्ट पण होतो, पण विमानातला पडला तर माणूस वाचू शकतो का? म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, रिस्क पण आहे आणि फास्ट पण आहे. तसंच आता SIP शेअर मार्केटमध्ये लोक गुंतवतात पैसे, फास्ट पण आहे आणि बरबाद पण होऊ शकतो. पण तुमच्या आयुष्यातले जे जिम्मेदार आहे ते गॅरंटेड आहेत ना. मग SIP वाईट नाही, करायला पाहिजे नाही असं नाही, करा. परंतु पहिलं जिना जसं आहे तसं फिक्स गॅरंटेड जे आपल्याला कुठून पैसे मिळणार आहेत असं प्लॅनिंग करा, नंतर आपण SIP करा. लोक LIC बंद करून SIP करतात. तर काय होईल मित्रांनो, आपणच आपल्याला संकटात टाकल्यासारखं होईल. फास्ट जाईल ही आपली मनाचा विचार आहे, परंतु खरं सत्यात उतरेल का? मार्केट आपल्या मनावर आहे का? मार्केटचं उद्या काय घडामोडी घडतील कुणी सांगू शकतं, पण गरजा तुमच्या फिक्स आहेत ना. अन्न, वस्त्र, निवारा, मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, म्हातारपणाची सोय, पेन्शन, ह्या गरजा फिक्स आहेत ना. त्याच्यानंतर त्याच्यासाठी फिक्स प्रॉडक्ट पैसे मिळणार, गॅरंटेड. पुढचे पैसे लिहून दिलेत LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसीमध्ये. जसं 5,000 भरले की 20 लाख लिहून दिलेत. म्युच्युअल फंडवाला तसं लिहून देतो का? बँकेत आपण जे बचत करतो तो बँकवाला लिहून देईल का? मला सांगायचं तात्पर्य एक आहे की
आपण जे फिक्स प्रॉडक्ट आहेत, आपल्या गरजा आहेत, फिक्स गरजा आहेत, त्या तुमचं उत्पन्न असो किंवा नसो, त्याच्यासाठी पैसे लागतात, अन्न, वस्त्र, निवारा. त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग पहिले केलं पाहिजे. मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, म्हातारपणाची सोय, ह्या फिक्स गरजा आहेत आणि ह्याची रेट वाढत आहेत. त्याच्यासाठी आपण असं प्लॅनिंग केलं पाहिजे. आपण जर असं नाही प्लॅनिंग केलं तर काय होईल? पुढे आपल्याला प्रॉब्लेम येईल. आणि आता लोकांना प्रॉब्लेम त्याच्यामुळेच येतात. पैसे तर सगळे कमवतात, परंतु सगळ्याकडे पैसे आहेत का? बँकेत लोन मागायला आपण का जातो? व्हेकल लोन आहे, पर्सनल लोन आहे, हाऊसिंग लोन आहे, एज्युकेशन लोन आहे, आपल्याला फिरायला जाण्यासाठी टुरिस्टचं लोन आहे. हे कशासाठी तयार झालं? कारण प्लॅनिंग न केल्यामुळे हे सगळे क्रिएट झाले, हे तयार झाले. मित्रांनो, पैसे ठेवा. आत्ता आयुष्यभर इन्कम मिळणारा प्लॅन आहे, आयुष्यभर इन्शुरन्स. पूर्वी असे प्लॅन नव्हते. आता काय चेंज झाले ते लक्षात घेऊन प्लॅनिंग करा. जसं आपण गाडीला आपल्या हँडल असतं, हँडल कार्ड दिले, फोर व्हीलर स्टेअरिंग का दिले? कारण रस्ता हा नॅचरल आहे. आपण पुढे गेले की रस्ता सरळ होत नाही, परंतु आपल्याला हँडल दिलेला आहे किंवा स्टेअरिंग दिलं आहे वळवण्यासाठी. तसं आहे. प्रॉब्लेम तर येणारच जिंदगीत. जन्म म्हणजे प्रश्न आहेतच, त्याला सोडवण्यासाठी सोल्युशन आहे. तर आता मला सांगा, आपण जेवण करतो, जिवंत राहतो. जेवणच करू नये असं काही करता येत नाही प्रोव्हिजन, परंतु भूक लागल्यानंतर जेवण तयार करणे हे मार्ग आहे. जसं रोड क्रॉस असेल तर आपल्याला वळवण्यासाठी स्टेअरिंग आहे. रोड सरळच होईल आपण गेले गेले असं निसर्गाचं होत नाही, परंतु आपल्याला त्याच्यात काही मार्ग पण असतात. त्या माणसाचं पैसे कमवायचं वय संपत चाललं आहे, त्यासाठी मार्ग आहे बचत करणे. आणि बचत कुठं करायची? जिथे की परत पैसे मिळणार नाही. मल्टी मार्केटिंग कंपन्या, लोक कुठेही पैसे ठेवतात आणि पुन्हा पश्चाताप करतात. मित्रांनो, जिथं गॅरंटेड परत मिळणार आहे, सरकारची संस्था आहे, आणि जिथं जास्त फायदा मिळतो, इन्शुरन्स मिळतो, पैसे वापरायला मिळतात, अशा ठिकाणी पैसे ठेवा. म्हणजे तुम्हाला धोका होणार नाही. आपल्याला रोज धोका होत आहे. कुठला धोका होत आहे माहिती आहे का? आपलं वय कमी होत चाललं आहे आणि पैशानं वय मिळत नाही. आयुष्य मिळतं का पैशाने? वेळ विकत घेता येते का? अमूल्य गोष्ट आपल्या हातातनं रोज निघून जाते आणि आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि त्याच्यावर विचार केला तरी क्षणिक आपण क्लिक होतो आणि नंतर आपण सोडून देतो. मित्रांनो, कायमचं जागृत राहिलं पाहिजे. जसं आपण जागृत देवस्थान म्हणतो ना, सतत अवेअरनेस पाहिजे, सतत त्याचं इम्पॉर्टंट पाहिजे, सतत सतर्क पाहिजे. जसं सीमेवरचा जवान काय करतो? ट्रेनिंग घेऊन, हत्यार असून, सारखं डोळ्यात तेल घालून शत्रूकडे बघत असतो आणि सीमेचं रक्षण करतो. म्हणून आपण आज देशामध्ये सुरक्षित आहोत. मित्रांनो, आयुष्यामध्ये मी सतर्क पाहिजे. जसं रोडवरून चालताना लिहिलेलं असतं ना, नजर हटी दुर्घटना घटी. नजर म्हणजे आपलं पुढचं लक्ष जर विचलित झालं तर दुर्घटना घडतात. हायवेला आपण लिहिलेलं असतं ना, पाहतो ना आपण. तसंच आहे. तुम्ही बेसावध राहिलात किंवा जर लक्ष नाही दिलं तुमच्या कामाकडं, इन्कम सुरक्षित नाही केलं तर दुर्घटना घडतात. म्हणून तर बऱ्याच व्यक्ती संसार उद्ध्वस्त होतात, माणसं उद्ध्वस्त होतात. आणि कुठली वेळ येईल कधी सांगता येत नाही. आता मोठमोठ्या घटना घडतात ना. आता रेल्वे स्टेशनवर कुंभमेळ्याला जाताना चेंगराचेंगरी झाली, भूकंप होतो, पूर येतो. ह्या नैसर्गिक घटना आहेत. आग लागती. माणसाचं जीवन किती धोकादायक आहे, कुणी कल्पना केली का? आणि माणसाचं जीवन हे नैसर्गिक आहे मित्रांनो. कुठल्या फॅक्टरीमधनं माणूस तयार झाला नाही. आणि निसर्गाचं जीवन असताना आपण एवढी मोठी गॅरंटी देतो आणि ती लोक घेत नाहीत. बरं, ही गॅरंटी तुम्हाला तुमच्या सेव्हिंगच्या माध्यमातून येते. सेव्हिंग आपण पैसे बचत करतो का नाही, बचतीच्या माध्यमातून गॅरंटी मिळते. बँकेतली बचत करतो ती पासबुक बरोबर रिकामी होतात, 1 रुपया पण शिल्लक राहत नाही. आणि परत ते सगळं बघितलं तर आपल्याला टेन्शन येतं, आपण गेले कुठं पैसे. आपलेच पैसे आपल्याला कमवलेले पण कळत नाहीत आणि गेलेले पण कळत नाहीत, आणि मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणी येतात. मित्रांनो, ह्या सगळ्या दुष्टचक्रातनं जर बाहेर पडायचं असेल, LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. मित्रांनो, प्रश्न हजारो आहेत, उत्तर एकच आहे. LIC ऑफ इंडिया. LIC ऑफ इंडियामध्ये पुढचे पैसे लिहून दिले जातात, जे भरलेच नाहीत, तुम्ही ठेवलेच नाहीत. आणि आज मार्केटमध्ये आपण जे भरले ते पैसे परत मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. समजून घ्या विषय काय आहे ती. आपण भरलेले पैसे मिळत नाहीत मार्केटमध्ये, आणि इथं न ठेवता त्या पैशाची गॅरंटी दिली जाते, आणि ते पण आपल्या वाईट परिस्थितीत. ज्यावेळेस आपण कुटुंबासाठी सक्षमपणे लढू शकत नाही, पैसे कमवू शकत नाही, त्यावेळेस LIC ऑफ इंडिया तुम्हाला किती तर पैसे एक्स्ट्रा देते, 500 पट भरलेले प्रीमियमच्या. समजा 1000 रुपये भरले तर आपण 500 पट त्याच्या पैसे देतो. नॅचरल 250 पट आणि ॲक्सिडेंटला 500 पट देतो पैसे. अहो, इथं भरलेले मिळत नाहीत. आणि लोक काय करतात, लालचीपोटी थोडंसं इंटरेस्ट मिळते म्हणून चुकीच्या गोष्टी ॲक्टिवेशन करतात. आता बघा, टोरेसचा घोटाळा झाला आहे. एक ज्वेलरीचं दुकान होतं मुंबईला. टोरेसच्या घोटाळ्यामध्ये काय झालेलं आहे, तिथं तुम्हाला ज्वेलरी पण मिळायची आणि 8 दिवसाला 7% इंटरेस्ट मिळायचं. मला सांगा, आठवड्याला किती झालं?
7 चौक 28% आणि वर्षाला किती झालं बघा. आज ते टुरिस्ट कंपनी बंद झाली असल्यामुळे आज लोक मुदल मागत आहेत. मित्रांनो, अशी का आपल्याला विचार का बदलावं लागतात? परिस्थिती बदलली ते. मग चांगलाच विचार केला असता तर आता नॅशनल बँका 7% देतात वर्षाला आणि ही ज्वेलरीची कंपनी 8 दिवसाला देते 7%. मग आपल्याला का कळत नाही? आपल्याला वाटतं की फुकट काय मिळेल. मित्रांनो, हे लालच आहे ना, निसर्गाच्या आधारित आणि स्वच्छ चाललं पाहिजे. लालची पोटी ही सगळं घडत असतं आणि ह्याच्यात चांगले चांगले लोक आहेत. मला सांगा, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सुशिक्षित लोक, उच्च शिक्षित लोक पण अडकलेले आहेत. असं का होतं? आपल्या तर आपण जे गैरविचार करतो आणि गैर ॲक्टिव्हेशन करतो त्याचा लोक फायदा घेतात. दुसऱ्या देशातनं टोळ्या येतात, नायजेरियन टोळ्या, हे बऱ्याच टोळ्या, आणि इंडियाला फसवून जातात. आपण आज झोपेत आहो मित्रांनो. म्हणतात ना लोक भरपूर शिकलेत, नॉलेज आहे मित्रांनो, पण वस्तुस्थितीशी धरून नाही. कुठं तर सत्याचा विसर पडलेला आहे जनतेला. मित्रांनो, आपण आहे ना मेहनत केली पाहिजे, ज्ञान आणि पैसा कमवला पाहिजे. देशाचं हित आहे, समाजाचं आहे, राष्ट्राचं आहे. चुकीच्या गोष्टीमध्ये सगळ्याचं नुकसान आहे. आणि आपण नैसर्गिक आहोत, जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत. आपलं लग्न होतं, मुलं बाळं होतात, मोठी व्हायला लागतात, खर्च लागतो त्यांच्यासाठी, आणि आपण दुसऱ्या साईडला काहीच प्लॅनिंग करत नाही. म्हणजे चुका आपण करायचे आणि सगळ्याला आपण दोष देतो. मित्रांनो, इथं आपलं कुठं तर चुकतंय. चुकीची दुरुस्ती झाली पाहिजे. चुकीची जर दुरुस्ती नाही झाली तर त्याची शिक्षा भोगावं लागते. आपल्यालाच नाही, आपल्या अख्ख्या कुटुंबाला, समाजाला, देशाला. आज मला सांगा ना, प्रत्येक लोक जर नुकसान झालं तर काय होतं? शेवटी देशाचं नुकसान होतं ना. तर मित्रांनो, आपण बचत केली पाहिजे. आता प्लॅन खूप वेगळे आलेले आहेत, बँक टाईप प्लॅन आहेत. चिंता नाही, भीती नाही. पूर्वी 2-2, 1.5 वर्ष, 3-3 वर्षाचे पैसे बुडालेत लोकांचे, 2.5-3 वर्ष. आता 1 वर्षानंतर पैसे बंद पण करता येते पॉलिसी आहे, आणि पैसे पण काढता येतात, लोन पण काढता येते. आणि मित्रांनो, इन्शुरन्स हा लाईफ टाईम आहे. पूर्वी एखाद्याचं वय 40 असेल तर त्याला तो इन्शुरन्स 20च वर्षाचा घ्यायचा, कारण 60 वर्षी रिटायर होतो ना माणूस. इन्कम नसल्यावर इन्शुरन्स कुठून भरणार? 60 वर्षी कंपनीतनं पण रिटायर होतो, गव्हर्नमेंटमधनं पण रिटायर होतो, नोकरीतनं निवृत्त होतो, आणि पगार बंद होतो, आणि LICचा बेनिफिट पण बंद होतो, आणि खरी सुरक्षा 60 नंतर लागते, तिथं पण ती मिळत नव्हती. मित्रांनो, हा मोठा प्रश्न होता, तो निघालेला आहे. लाईफ टाईम इन्शुरन्स आहे, प्रीमियम न भरता. लाईफ टाईम इन्कम आहे. मला सांगा, खर्च चालू आहेत ना, इन्कम चालू राहतं का? 60 वर्षानंतर माणसाला पैसे कमवता येतात का? शरीर साथ देते का? शरीराचे इंद्रियाचे पार्ट काम करतात का नीट? हात दुखायला लागतो, पाय दुखायला लागतो, दिसत नाही डोळ्यानं, शरीर साथ देत नाही. आणि मन पण, माणसाचं मन कधी वयस्कर होत नाही, म्हातारा होत नाही. मन स्पीडनं विचार करायला लागतं, म्हणून वयोवृद्ध माणसं जास्त चिंता करतात. मन म्हातारा होत नाही, परंतु शरीर थकतं, शरीर म्हातारा होतं, आणि मनाचा वेग वाढतो, आणि काम नसल्यामुळं, काम करू शकत नसल्यामुळं वयस्कर मंडळी जास्त विचार करतात. आणि त्यांच्या अनुभवाचे शब्द आपण काही घेतले पाहिजे ना, आपलं जीवन सुदृढ बनवलं पाहिजे. त्यांच्या जी चुका झाल्या ती सांगत असतात आपल्याला वयस्कर मंडळी, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. वयोवृद्ध, सिनियर सिटीजन, ते काही त्यांचे एक्सपिरियन्स शेअरिंग करतात, ते आपण ऐकले पाहिजे, आपल्या जीवनात दुरुस्ती करून घेतली पाहिजे. मित्रांनो, गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करत आहे. मला स्वतः एका कॉपरेटिव्ह बँकेनं लोन दिलं नव्हतं 50,000. नाव सांगतो, सेवकास कॉपरेटिव्ह बँक. त्यांनी काय सांगितलं होतं की तुमचं काही खरं नाही, बिझनेस नाही. बिझनेस आहे, चढ उतार होतं इन्कम. माझ्याकडे ITR होते, गव्हर्नमेंट जामीन होते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आज 2004 नंतर आता 2024-25 चालू आहे, म्हणजे 20-21 वर्षाची गोष्ट आहे. आज मला 50 लाख रुपये लोन मिळतं. वय वाढल्यावर लोन मिळतं का? माझं वय 56 वय, आता मला 50 लाख लोन मिळतं. ही माझी प्रत्यक्ष जी घडलेली कहाणी सांगते तुम्हाला. कुठली टाईमपास स्टोरी नाही मित्रांनो, ज्वलंत उदाहरण आहे. तर ह्याचं एकच गोष्ट आहे की मी LIC ऑफ इंडियाच्या 56 पॉलिसी काढलेल्या आहेत. मित्रांनो, पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे, रिस्क कव्हरेज कॉन्ट्रॅक्ट आहे, सेव्हिंग कॉन्ट्रॅक्ट आहे, प्रोग्रेस कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्ही काय नावं द्याल तेवढे कमी पडतील, कारण तुमचं प्रगतीचं अकाउंट आहे, तुमच्या कुटुंबाचं रक्षण आहे, तुमच्या खर्चावर नियंत्रण आहे, तुमचा खरा आनंद आहे, आणि खरा देश आणि समाज घडतो इन्शुरन्सच्या माध्यमातून. म्हणून तर 4 व्हीलरला कंपल्सरी सरकारने इन्शुरन्स केला आहे. काही दिवसाला माणसाला पण होईल, बघत राहा, मी पुढचं सांगतो. एक दिवस असा येईल की कंपल्सरी प्रत्येकाला इन्शुरन्स करावंच लागेल, कारण चांगल्या गोष्टीला लोक विरोध करतात. आता हेल्मेटचा कायदा आहे, हेल्मेट वापरतात का लोक? आणि दुसऱ्या देशामध्ये सगळी सिक्युरिटी कंपल्सरी इन्शुरन्स आहे. भारतामध्ये माणसाचा लाईफ इन्शुरन्स कंपल्सरी नाही. प्रबोधन भरपूर केलं तर आम्ही पण यूट्यूब चॅनलला टाकतो व्हिडिओ. आम्ही पण तुम्हाला, मी आत्ता पण सांगत आहे, किती लोक ऐकून त्याचं ॲक्टिव्हेशन करतात. मित्रांनो, मी जे सांगतो हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मला सांगा, ज्ञान
दिल्यानं कमी होत नाही, उलट दिल्यानं वाढत असतं. म्हणून आम्ही तुम्हाला ज्ञान देतोय. पण त्याचं महत्त्व तुम्ही जर जाणलं आणि त्याचा फायदा करून घेतला, तुमच्या आयुष्यात नक्की चांगले दिवस येतील. ही पेपरवर लिहून आहे. मित्रांनो, बरेच व्यक्ती काय करतात, ऐकतात आणि सोडून देतात. मित्रांनो, हे सोडण्यासाठी नाही, हे तुमच्या जीवनात प्रगतीसाठी आहे. जसं शाळा कॉलेजमध्ये आपण पैसे देऊन शिक्षण घेतो का नाही, ज्ञान घेतो का नाही. डॉक्टर, इंजिनियर, वकील फुकट होतात का? त्यांना एवढे पैसे खर्च करावे लागतात, मेहनत करावं लागतं. मला आम्ही फ्री ऑफ चार्ज देतोय, कारण फ्री ऑफ चार्जचं व्हॅल्युएशन राहत नाही. आणि आता तर भारताची लोकसंख्या जगात नंबर 1 झाली मित्रांनो. महागाईने वाढत आहे, नोकऱ्या मिळत नाहीत, व्यवसायामध्ये स्पर्धा आहे, काम मिळत नाही, काम मिळालं तर योग्य मोबदला मिळत नाही, आणि आहे ती काम कमी पगार, ती पण टिकायची गॅरंटी नाही. जबाबदाऱ्या तर वाढत चाललेल्या आहेत. आणि आत्ता काय झालेलं आहे, प्रत्येकजण लक्झरी जगायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, जगू नये असं नाही, परंतु काटकसर पाहिजे ना. इन्कम आलेलं संपवलं ते पण पुरत नाही बऱ्याच व्यक्तीला. आम्ही बघतो तळागाळात जातो, आम्ही कमी उत्पन्न गटात, एकदम लोअर इन्कम ग्रुपमध्ये जातो, आम्ही हायर इन्कम ग्रुपमध्ये जातो. लोकांचे विचाराची प्रवृत्ती आहे ना, चेंज झालेली आहे. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ फार मोठा फरक आहे. पूर्वी लोक काटकसरी होती, आज लोक कर्ज काढून खर्च करतायत. करू नये असं नाही, परंतु तुम्ही पैसे कमवलं त्याच्या अगोदरच ओझं करून ठेवताय. आणि दुसऱ्या साईडला इन्शुरन्स पण नसतो. आणि आता काही काही लोक टर्म इन्शुरन्स घेतात. मित्रांनो, टर्म इन्शुरन्स चांगला आहे, वाईट नाही, परंतु मित्रांनो तुम्हाला फायद्यासाठी मरावं लागेल ना. हां, तुम्हाला फायदा करून घेण्यासाठी मरावं लागेल. वाईट नाही, टर्म इन्शुरन्सच्या विरोधात मी बोलत नाही, परंतु मित्रांनो आता पेन्शन कोणालाच नाही, नोकऱ्याची गॅरंटी नाही. तुम्हाला काही पैसे मिळायला पाहिजेत का नाही. तुम्हाला 10-20 वर्षानंतर कळते की आपले पैसे उडे गेले. आणि आपण प्रॉडक्ट टर्म इन्शुरन्स पण घेऊ नये असं नाही, परंतु सेव्हिंगचा प्लॅन घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जास्त फायद्याचं तुमच्या. टर्म इन्शुरन्समध्ये काय असते, सिक्युरिटी असते ओनली. टर्म इन्शुरन्स वाईट नाही, परंतु आता पेन्शन कोणालाच नाही. मला सांगा, आपण जगलो तर काय करू. मेल्यावर फायदा होईल, चांगली गोष्ट आहे, वाईट नाही, परंतु जगणं मरणं आपल्या हातात आहे. आणि कुणाला मरावं असं वाटतं का. मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये लोक ट्रीटमेंट का घेतात, आणि त्याचं पण एक उदाहरण सांगतो. हॉस्पिटलमध्ये काही ट्रीटमेंट घेऊन काही लोक सुसाईड करतात. असं का होतं, कर्म तपासा. आपण ज्या ज्या चुका केल्या त्याचं शेवटी आपल्याला पनिशमेंट म्हणून आपण स्वतः जीव देतो. कर्जबाजारी लोक झालेले लोक, काही चुकीचं वागलेले लोक, गुन्हेगार वगैरे बघतो ना आपण, अगोदर गुन्हा करतात आणि शेवटला सुसाईड बी करतात ना. काही काही जेलमध्ये सुद्धा लोक मरतात ना, आपण पाहतोय ना. मोठ्या मोठ्या जेलमध्ये लोक, काही काही गुन्हेगार लोक एकमेकावर हल्ला करतात किंवा काही सुसाईड करतात. असं का होतं. मित्रांनो, अमूल्य जीवन आहे, नैसर्गिक आहे, आणि ती द्यायची वेळ काय येते. त्याचं कारण काही आपण चुकीच्या गोष्टी करत असतो. वेळेच रोखलं पाहिजे. जसं काही काही लोकांना कॅन्सर होतो गोवा गुटखा खाऊन खाऊन. मित्रांनो, असं का होतं. एका दिवसात होतो का कॅन्सर. कारण चुकीच्या गोष्टी आपण रिपीट करतो. चांगल्या गोष्टी रिपीट केल्या तर काय होईल, फायदा होईल. मला सांगायचं, हे मी सांगतोय छोट्या मोठ्या गोष्टी, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माहिती असून काय उपयोग होत नाही मित्रांनो. ज्ञान असून उपयोग होत नाही. म्हणतात ना, दिव्याखाली अंधार. इम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी इम्प्लिमेंट करतो. आज माझं वय 56 आहे, आयुष्यात सुपारी पण खाली नाही. तुम्हाला मी मोठा आहे म्हणून दाखवण्यासाठी नाही मित्रांनो. मी ह्या तुम्हाला जे आत्ता सांगतोय ना, ह्या सगळ्या गोष्टी मी वास्तव जीवनामध्ये कंटिन्यू करतोय मी. मला सांगा, काय त्याचा फायदा मला होतो. ज्ञान म्हणतात ना, दिव्याखाली अंधार, असं का म्हणलं जातं. कारण त्याच्या सगळ्याला प्रकाश देतो, पण स्वतः त्याच्या खाली उजेड करू शकत नाही ना. हे बदललं पाहिजे चित्र. आता मी स्वतःही तुम्हाला मी एवढं सांगतोय, अर्धा तास समजा, हे सगळं मी स्वतः वापरलेलं आहे, इम्प्लिमेंट केलं. ती अनुभव शेअरिंग करतोय मी काय ट्रेनिंग देत नाही किंवा मी मोठा आहे म्हणून सांगत नाही. मित्रांनो, सत्यामध्ये ताकद खूप आहे आणि जगाला, समाजाला, देशाला, जगाला फायदा होतो चांगल्या गोष्टीचा. चुकीच्या गोष्टी लोक करतात ना, शेवट काय होतो बघा ना. तुम्हाला एक रामायणातलं उदाहरण सांगतो. रावण इतका विद्वान होता, भक्तिमय होता, त्याला देवाने वरदान दिलं होतं अमर राहायचं, बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु शेवटी तो कसा मेला. कारण चांगलं करून पुन्हा वाईट चालू केलं. कारण विचार हे सगळ्यात महत्त्वाचे आहे, ब्रँडेड विचार, आणि विचारावर कर्म घडत असतात, कर्मावर फायदे तोटे असतात. तर त्यांनी देवाला सुद्धा बंदी केलं आणि चुकीचं परत त्याच्या मनात विचार आले, चुकीचे ॲक्शन, चुकीचे विचार येऊ द्या ना मनात, तर त्याला वेळेस गाडून टाकलं पाहिजे ना. विचार माणसाच्या मनामध्ये मन विचार करत असतं, चुकीचे विचाराला त्याला स्टॉप केलं पाहिजे. आपल्या हातात आहे ना. कमीत कमी ॲक्शन तर करू नये ना. लोक आता बघा, लोक काही लोक गुन्हा करतात, मर्डर करतात, काही चोऱ्या करतात, लोक चुकीचे काम करतात. तेव्हा त्यांच्या मनात विचारायला, तिथं जर तुम्ही ॲक्शन नाही केली तर तिथं थांबल का नाही. पण त्याला प्रोमोट करतात लोक.
माणसाचं मन विचार करतं, प्रमोट कुठल्या विचाराला करायचं, प्रमोशन कुठल्या विचारात करायचं, चांगल्या मला त्रास होऊ द्या. तर रावणाचं काय झालं, रावणाचं काय झालं, सोन्याची लंका होती. मला सांगा, एवढा विद्वान माणूस शेवटी काय झालं. रामायण महाभारत हे कशासाठी आहे, आपल्या जीवनात बोध घेण्यासाठी आहेत मित्रांनो. आणि त्याचा जर बोध नाही घेतला आपण तर आपल्या जीवनाला फायदाच होणार नाही. आपण भरकटत जाऊ, दिशाहीन जीवन होतं. जसं पतंगाचा दोरा तुटला तर काय होईल, पतंग कुठं पडेल माहीत नाही, तसं आता माणसाचं जीवन झालेलं आहे. लोकसंख्या वाढली का नाही भारताची, मग कुणं वाढवली, आणि लोकसंख्या वाढल्यावर काय प्रॉब्लेम आहेत माहीत आहे ना. आता किती प्रॉब्लेम आहेत, नोकऱ्या नाहीत. 20,000ला इंजिनियरला 20,000 काम करावं होतं, ते पण कन्फर्म नाही, परमनंट नाही नोकरी. मित्रांनो, ही जी परिस्थिती बदलत चालली आहे त्याच्यानुसार आपण प्लॅनिंग बदला, बचत करा. आयुष्य वाढवता येत नाही, आयुष्य किती राहिले माहीत नाही, परंतु पैसे ठेवले तर ते पैसे कामाला येतील. म्हणून LIC ऑफ इंडियाच का करायचं, कारण पोस्ट पण सरकारी आहे, LIC पण सरकारी आहे, परंतु पोस्टामध्ये इन्शुरन्स नाही. पोस्ट नवीन आहे, इन्शुरन्समध्ये आलं आहे पण नवीन आहे. पण LICमध्ये ही जुनी संस्था आहे. सगळं प्रॉडक्ट बरेच आहेत असे. LICचे जे प्रॉडक्ट आहेत, लाईफ टाईम रिस्क कव्हरेज, लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी, 2 प्रॉडक्ट आहे. एक 8% इंटरेस्ट मिळणार आणि एक 10%. 8% आणि 10% बँकेत सेव्हिंगला आहेत का, आणि हे जगाच्या पाठीवर कुठल्याच इन्शुरन्स कंपनीकडे असे प्रॉडक्ट नाहीत मित्रांनो. बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या देतात 10 वर्ष 20 वर्ष पैसे, आपण लाईफ टाईम देतो, इन्शुरन्स वाढवतो. आज कलियुगामध्ये मानव जीवनाला लढण्यासाठी एक शस्त्र दिलेलं आहे मित्रांनो, त्याची ओळख नाही आपल्याला, आणि ते आपण इम्प्लिमेंट करत नाही, किंवा आपण घेत नाही, घेतलं तरी टिकवत नाही. चांगल्या गोष्टीला टिकवलं तरच फायदा होतो. चांगलं कुणाला माहिती नाही, सगळ्याला माहिती आहे. मला सांगा, गोवा गुटखा दारू पिणं हे वाईट आहे, सगळ्याला माहिती आहे, मग का केलं जातं. कायदे असून सुद्धा का जास्त किमतीनं विकलं जातं. मित्रांनो, इम्प्लिमेंट मात्र सरकार चांगले कायदे काढतं, सरकार योजना राबवतं, समाज प्रबोधन करतो, पण सरकारच्या ज्या योजना रिस्पॉन्स किती लोक देतात. आता बघा, शाळेमध्ये कायदा काढला आहे, मुलांना मारायचं नाही, नापास करायचं नाही, हे लोकांमुळं झालं ना. पूर्वी शिक्षक लोक मारायचे खूप, आणि घरी सांगते तर घरचे परत मारायचे, वरी हाताला धरून बांधून मारायचे खालून. असं आहे का शाळेत आता. आणि पूर्वी पर्सेंटेज पण कमी पडायचं, आता पर्सेंटेज एवढं मिळतं त्याचं व्हॅल्युएशन आहे का. जसं पैशाचं व्हॅल्युएशन कमी होत चाललं आहे, आपला रुपये घसरत चालला आहे ना, म्हणजे याचा अर्थ काय होतो. डॉलर पाऊंड काय किंमत आहे. दुसऱ्या देशामध्ये कंट्रोलिंग आहे, सहकार्य करतात लोक. आपल्या देशामध्ये कायद्याच्या विरोध वागतात लोक, कायद्याला बगल देतात, आंदोलन केले जाते, हेल्मेट वापरायचे नाही, आम्हाला जमणार नाही. मित्रांनो, हेल्मेट आपल्या डोक्याच्या सुरक्षेसाठी आहे. सरकार जे कायदे करते त्याला आपण नक्कीच सहकार्य केलं पाहिजे. सरकार जनतेसाठी सगळं करत असतं. आपण खरं आणि खोटं एवढं तर कमीत कमी समजलं पाहिजे. आपण मित्रांनो, तुम्ही ह्या आत्ता जे अर्धा तास काय 30-35 मिनिट माझा व्हिडिओ ऐकता, त्याच्यातनं तुम्ही स्वतःचं कल्याण करून घ्या. चान्स आहे मित्रांनो. एखादा माणूस वयस्कर झाला आणि त्याचं शेवटचा क्षण आला मरायचं, तर त्याला यमराज आला तर 1 कोटी 2 कोटी देऊन एक दिवस वाढवू शकत नाही. मला म्हणायचं, एक सेकंदामध्ये पॉवर आहे, आणि यूज करा आहे तेवढंच, वाढून नाही मिळणार. आयुष्य वाढून मिळत नाही, किती राहिलंय बघता येत नाही. निसर्गाचं गोड आहे मित्रांनो, त्याचं कारण पण आहे. कारण मरणारं जर तारीख कळाली असती तर अराजकता मारली असती लोक, आणि लोक जसं एखाद्या माणसाला आजार मोठा झाला तो घाबरूनच लवकर मरतो, BP कमी जास्त होऊन. ही एक निसर्गाने जे काय केलं ते योग्यच आहे. पण मला एक म्हणायचं, आपले ॲक्शन, आपले विचार, आपलं कर्म आणि कंटिन्युटी पाहिजे. जसं रोज जेवण करतो ना, जिवंत राहण्यासाठी आपण गाडीत पेट्रोल टाकतो, आपण रोज बचत का करत नाही. 3 वेळा आपण जेवण करतो, 1 वेळा बचत करत नाही. आणि बचत करा म्हणणाऱ्या माणसालाच आपण पळवून लावतो, आणि आपल्याला वाटतं आपण पराक्रम केला. मित्रांनो, कसला पराक्रम. आपण जो बचत करा म्हणतो माणूस, LICची पॉलिसी काढा म्हणतो, त्याला वेगळा अर्थ घेऊन त्याला पळवून लावतो. काही जण पॉलिसी केलेल्या बंद करतात मित्रांनो. कुटुंबाचं रक्षण आहे, तुमची प्रगती आहे, पैशाची बचत आहे, खर्चावर नियंत्रण आहे, किती तर बेनिफिट आहेत. आता महागाईने वाढले का नाही. मी सांगतो, 30 वर्ष झालं मी पुण्यात आलो आहे मित्रांनो, तेव्हा सायकली इतक्या होते की भरपूर सायकल होते. आज सायकली बघायला मिळत नाही. मग खरोखर लोकांचं उत्पन्न वाढलं आहे का. नाही. उत्पन्न जर वाढलं तर त्याच्यापेक्षा महागाई जास्त वाढले, पैशाचं महत्त्व कमी झालं आहे. परंतु हे असं घडतंय का. कारण प्रत्येकाचे विचाराचार, आज प्रत्येकाला लक्झरी जगावं असं वाटतं. मोबाईल नव्हता 20-25 वर्षापूर्वी, मोबाईल होता. आज एका घरी 5-5 मोबाईल. माझा बोलण्याचा अधिकार नाही मित्रांनो, पण काही खरं सांगत असताना असं बोलावंच लागतं. समाजाचं प्रबोधन आहे थोडक्यात, लोकांचं कल्याण आहे. ह्या मी माझ्या जे अर्ध्या तास व्हिडिओमध्ये जर तुम्ही काही इम्प्लिमेंट करत, तुमचा नक्की फायदा होईल.
आणि त्याचे आशीर्वाद मला मिळतील. कोण ऐकणार आहे, कोण इम्प्लिमेंट करणार आहे मला माहिती नाही, कोण काय करेल. परंतु माझं काम आहे चांगलं सांगणं. कारण चांगलं सांगणाऱ्याची किंमत बऱ्याच लोकांना शेवटी कळते आणि काही लोकांना अगोदर कळते, काही लोकांना थोड्या दिवसानंतर कळते. तसं तसा त्याचा फायदा होतो. चांगल्या गोष्टी करणं आणि टिकवणं हे महत्त्वाचं आहे. आता खर्चावर काटकसर, आता महागाईने वाढले आहे, सरकारला पण कंट्रोल होत नाही महागाई. परंतु खर्च करायचा आपल्या हातात आहे ना. 20,000 पगार मिळेल तर 2,000 ठेवावा, 1,000 रुपये ठेवावे. आणि ठेवतात कुठं? ती साधी बीसी, लिलाव बीसी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट. गुंतवणूक वाईट नाही, परंतु विड्रॉल केलं जातं मित्रांनो. काम पैसे काढले जातात ना, पैसे काढल्यावर संपून जातात. आणि इकडे पैसे कमवायचं वय पण संपून चाललंय. मध्येच काही आता माणसाच्या जीवनामध्ये अपंगत्व, मोठा आजार, मृत्यू हे मोठे संकट आहे. हे कधी येणार माहिती आहे का? आणि हे आल्यावर उत्पन्न बंद होतं, कुटुंब कसं चालेल? म्हणजे चांगलं सगळं असताना आपण कटकारस्थान करतो, चुकीचे विचार आणि चुकीचे ॲक्शन, आणि त्याच्यामुळे वाईट दिवस येतात. निसर्गाचं चक्र तर चालूच आहे ना, ते तर आपल्याला बदलता येत नाही, परंतु आपले विचार आणि आपलं कर्म बदलता येतं ना. आता महागाई नाही, नोकऱ्यात पगार कमी आहे, हे सगळं मान्य आहे. पण तुम्हाला काटकसर करता येते का नाही? जे करता येते ते जर केलं आपण तर खूप फायदा होतो. आपण करता येते तेच करत नाही आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला आपण त्याचे ते प्रश्न म्हणून आपण जीवन जगत असतो आणि त्याच्यामुळं फार मोठं संकट तयार होतो. एकट्याला नाही, अख्ख्या कुटुंबाला संकटातनं बाहेर निघता येत नाही आणि शेवटी कळून उपयोग होत नाही मित्रांनो. कुठलीही गोष्ट अगोदर माहिती होणं आणि अगोदर करणं गरजेचं आहे. जसं आजार छोटा आहे तर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, म्हणजे मृत्यू होणार नाही किंवा पैसे जास्त जाणार नाही. विद्यार्थ्यांना पण एखाद्या परीक्षेत मार्क कमी पडले तर जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. पुन्हा नापास झाल्यावर किंवा पुन्हा डोनेशन देण्यापेक्षा, पुन्हा ह्याच्या पाया पडण्यापेक्षा, त्याच्या पाया पडण्यापेक्षा अगोदरच सुधारणा केली तर काय नुकसान आहे मला सांगा. आणि सत्कार कोणाचा केला जातो? वैयक्तिक फायदा पण आहे आणि समाजामध्ये किंमत पण आहे चांगलं वागण्याची. जसं मला सांगा, सत्कार कोणाचा केला? ज्याला जास्त मार्क मिळाले, जास्त मार्क मिळाल्यावर त्याला ॲडमिशन मिळणार आहे, त्याला चांगली नोकरी मिळणार आहे, कुठं तर चान्स मिळणार आहे आणि त्याचा सत्कार केला जातो. नापासाचा काही संबंध नसताना सुद्धा लोक नंतर शेवटी म्हणतात ना, महत्त्व माणसाला कसं प्राप्त होतं? कार्यातनं, विचारातनं. आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला. कित्येक व्यक्तीने, आपले थोर पुरुषांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणाची आहुती दिली आहे. आयुष्यभर त्यांनी आपलं स्वतःचा संसार बघितला नाही, देशासाठी लढलेत. पैसे कमवून देशासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली आहे, म्हणून आज आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. आज आपल्याला पैसे ठेवा म्हणे तर लोक पळवून लावतात. आज आपण ॲक्शन कशी विचारतो, विचार कसे करतो, कर्म कसं करतो? मित्रांनो, तपासा जरा. आपल्या चुकालाच आपण दुरुस्ती केली पाहिजे. सांगून काय होतं? दुरुस्ती होत नाही, एवढी इफेक्ट होत नाही. आता मी एवढा व्हिडिओ केलेला आहे, सांगितलं आहे, किती लोक सुधारणा करतात, किती लोक शेवट पण टिकवतात. कारण काय होतं, सांगितल्यानंतर त्याचं प्रेशर वाटतं, ओझं वाटतं आणि मनाने केलेलं काम हे इंटरेस्टेबल असतं, आवडीचं असतं आणि त्याच्यात सक्सेस जास्त असतं, यशस्वी होतो माणूस. सांगून यशस्वी होत असतं. सांगून जर दुरुस्त झाला तर जग आज कुठल्या कुठे गेलात, भारत देश कुठल्या कुठे गेलात, कायदे करून मोडले जातात. सांगून कोण ऐकते? स्वतः मनानं ह्या स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे. मी जर 10,000 20,000 कमवले त्याच्याला 2,000 ठेवणार, कुटुंबासाठी ठेवणार, खर्च कमी करणार. आज मी सांगितलं ना, सायकली दिसत नाहीत, लोकांचं उत्पन्न वाढलेलं दिसतं एका साईडला, पण दुसऱ्या साईडला महागाई आणि पैशाचे व्हॅल्युएशन किती कमी झाले. आता वडापाव 18चा 20ला झाला आहे, 5 रुपयाचा चहा 10 रुपयाला झालेला आहे. हे महागाईने वाढत जाणार ना, लोकसंख्या वाढत जाणार ना, प्रश्न वाढत जाणार. दुरुस्ती केली पाहिजे, सुधारणा केली, त्याच्यासाठी काही सोल्युशन पाहिजे प्रश्नासाठी. आता एज्युकेशन लोनला बऱ्याच व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला मी पाहतोय, लोन मिळत नाही मला शिक्षणाला. मग हे जर पैसे आपण अगोदर लहान मुलं असताना जर आपण ठेवली, 20 लाख लागले तर 10 लाख भरायची. आणि मध्ये काही संकट आले तर कुटुंबाचं रक्षण आहे याला इंडियामध्ये. बाहेर पैसे आपण कुठे ठेवतो ना, पहिलं विचार आणि ॲक्शनच चुकते. बरेच लोक म्हणतात पैसे काढता येत नसल्यावर कशाला टाकायची. मेडिक्लेम बाबतीत सुद्धा तसंच आहे. आणि मेडिक्लेम हे ॲग्रीमेंट असतात ना, ह्याच्यात काही टर्म अँड कंडिशन असतात, नियम वाटे असतात. आता ऑपरेशनला 2 वर्षाला मेडिक्लेमला 2 वर्ष मिळत नाही. हार्निया, हायड्रोसिल, बगंदर, मूळव्याध, आता हे स्लो इन्क्रीज डिसीज असतात. तर लोक काय म्हणतात, प्रॉब्लेम आल्यानंतर पॉलिसी काढायला तर म्हणतात मग मिळत नाही तर काय करायची. मग चूक केली कुणं? तुम्हाला इन्शुरन्स घेऊ नका म्हणून कोणी सांगितलं होतं का? तुमच्या मनानंच तुमच्या विचाराला तुम्ही अडवलेलं आहे. आणि काही लोक सांगणारे पण असतात चुकीचं, त्याचं आपण ऐकतो आणि हे सगळे परिणाम घडत असतात. मित्रांनो, माणसाचं जे जीवन उद्ध्वस्त होतं ना, त्याला कारण आहे.
आजूबाजूला सांगणारे लोक किंवा आजूबाजूचं वातावरण बघून आणि आपल्या विचारांनी आपण त्याला रिजेक्ट केलं पाहिजे किंवा सिलेक्ट केलं पाहिजे. त्रास होऊ द्या, परंतु चांगल्या सत्य बाजूनच गेलं पाहिजे. आणि आपल्याला पैसे कोण परत दिलं, 1-2% मिळतात मग चुकीच्या ठिकाणी ठेवतो पैसे आपण, बँकच बंद पडते. इन्शुरन्स म्हणजे पैसे पुढचे न भरता मिळणारी गॅरंटी, लाईफ टाईम गॅरंटी. आता मित्रांनो बरंच काही सांगण्यासारखं काही व्हिडिओ वाढत आहे, त्याच्यामुळे मी इथं स्टॉप करतो. मित्रांनो आपण आपल्याला जीवन सुंदर बनवण्यासाठी किती उरलंय माहिती नाही, चांगले विचार आणि चांगलं कर्म ॲक्शन सतत करत राहणं, स्वतः पॉझिटिव्ह राहणं, चांगल्या गोष्टी करणं हे स्वतःसाठी गरजेचं आहे, समाजासाठी, देशासाठी, कुटुंबासाठी, सगळ्यासाठी फायद्याचे आहेत. आज भरमसाठ कर्ज केला जातो. मी नेहमी सांगत असतो, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही तर आज LED आहे. पूर्वी 50,000 रुपये टू व्हीलरची किंमत होती, आज 1,00,000 आहे. पूर्वी 50 रुपये लिटर पेट्रोल होतं, आज 105 आहे. मग महागाई वाढते, त्याच्यापेक्षा खर्च वाढवला जातो आणि आलेलं उत्पन्न संपून जातं. लोकसंख्या पण तशीच भरमसाठ वाढलेली आहे. दुसऱ्या देशाचा विचार करा, तिथं लोकसंख्या एवढी वाढत नाही, सगळं कंट्रोलिंग, कायद्याचं पालन केलं जातं, सगळं सत्य आणि असत्यातला फरक कळायला मार्ग नाही, चांगलं सांगणाऱ्याचं ऐकणं बंद केलं जातं. जीवन हे टाईमपास आहे का, करमणूक आहे का? मित्रांनो जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते जिंकण्यासाठी, हारण्यासाठी नाही किंवा लोकाला चुकीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी नाही, लोकाला चांगल्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी. रामायण महाभारत आपले साधू संत लोक आज एवढे प्रबोधन करतात, त्याचं इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. मित्रांनो मी जे आज अर्धा तास 40 मिनिट काय व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आपल्याकडे लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. आपल्याला आयुष्यभर आपला खर्च चालूच असतो. रोज आपण खर्च कसं करतो, उत्पन्नातनं करतो किंवा काही लोक कर्ज काढून करतात. पैसे कमी पडले तर आपण कर्ज काढतो ना. बरं आता हे देण्यासाठी आपण प्लॅनिंग आहे का आपल्याकडे काही? मग बँका बंद का पडतात? पैसे तर घेतात आणि देत तर नाहीत लोक, म्हणून बँका बंद पडतात. तसं खर्च चालूच आहे, परंतु उत्पन्न आहे का चालू? उत्पन्न एक दिवस बंद पडणार, त्यासाठी आपण पैसा ठेवला तर तो पैसा वाढून तुम्हाला इन्कम कंटिन्यू होऊन जाईल. त्याच्यासाठी माणसानं इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे, खूप फायद्याचं आहे आणि नियम फार नॉर्मल केलेले आहेत. पूर्वी 3 वर्षे पैसे मिळत नव्हते, आता 1 वर्षानंतर वापरता येतात आणि लाईफ टाईम पैसे मिळतात. मित्रांनो पूर्वी लाईफ टाईम रिस्क कव्हरेज नव्हतं. टर्म इन्शुरन्ससुद्धा 80च्या वर रिस्क कव्हरेज राहत नाही, हे 100 वर्षे इन्शुरन्स कव्हर राहतं आणि दरवर्षी इन्शुरन्स कव्हर वाढतं. निसर्गाचा नियम आहे. दिवस माणसाच्या आयुष्यातले कमी होत चाललेत का वाढत चाललेत? माणसाचे आयुष्य हे जे माणसाचं जे जीवन आहे हे वाढत चाललंय का कमी होत चाललंय? कमी होत चाललंय. परंतु आमचे पैसे आमचे वाढत जातात, काढून वाढत जातात. आता लोक बर्थडे साजरा करतात. मित्रांनो खरं परिस्थिती सांगतो, बर्थडे नाही, लॉस डे आहे. चुकीच्या विचारानं कसं मन आणि डोळे, विचार आणि दृष्टी धोका खाते. मित्रांनो दृष्टी कसं धोका खाते? आबाळ टेकल्यासारखं टेकलंय का? कुठेही जावा ना तुम्ही, म्हणजे डोळे सुद्धा धोका खातात. आणि विचार, मन विचार करते ना. आपण काय म्हणतो, मनातनं विचार येतो ना, बड्डे साजरा करायचा. बड्डे आहे का होतो? म्हणजे मन पण आपल्याला फसवते आणि डोळे पण फसवतात. त्याच्यातनं एक पाऊल पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे सत्य काय, आणि त्याला आपण सँक्शन दिलं. माणसाच्या मनामध्ये सारखं विचारचक्र चालू असतं ना, काय करावं काय करू नये. तर आपण काय करतो, चुकीच्या विचाराला आपण ओके करतो आणि खऱ्या विचाराला नॉट ओके करतो. इथंच आपली सुरुवात होती. लोक काय म्हणायचे म्हणू द्या, जग काय म्हणायचे म्हणू द्या, काय ऐक हो का. डोळे तर बघण्यासाठी दिले, पण काय बघावं, मन विचार करण्यासाठी दिले, काय विचार करावं आणि कशी ॲक्शन उचलावं हे प्रत्येकाच्या हातात नाही. ह्याला स्वातंत्र्य आहे ना, ह्याच्यात गुलामगिरी आहे का? मग कुठं चुकतं? जसं मन म्हणतंय बड्डे आहे, आपण म्हणायचं बड्डे नाही, लॉस डे आहे. मग त्या दिवशी काय करणार मी? माझं नुकसान होत असेल तर भरून काढण्यासाठी मी बचत कॉन्ट्रॅक्ट करणार, बचतीचा करार करणार. कारण बचत केल्यावर खर्च कमी होतो आणि त्याच्यावर इंटरेस्ट मिळतं. लोक श्रीमंत कसं बनतात? साधा फॉर्म्युला आहे. ते लोक खर्च करण्याऐवजी इन्व्हेस्टमेंट करतात, बचत करतात. आणि लोक गरीब कसं बनतात? साधं उदाहरण आहे. आलेले पैसे संपवणं, कर्ज काढून खर्च करणं आणि चांगल्या माणसाचं न ऐकणं. आता मला सांगा, तुम्ही कुणाचं ऐकायचं? ज्यांनी ज्ञान आणि पैसा कमवला आहे. बरं ते कुठल्या मार्गाने कमवला हे पण महत्त्वाचं आहे. आता काय बघा, काय चोर पण असतात, चोरी करून मोठं होतात. कारण तो मार्ग कुठं तर, जसं रावणाचं सांगितलं उदाहरण, तो मार्ग कुठं तर एकदम क्लोज होणार आहे आणि तो नाशाकडे घेऊन जाणार आहे. सत्य मार्गाने कमवलेला पैसा, मेहनत करून काटकसरून करून कमवलेला आणि ते एवढा कष्टानं कमवलेला पैसा कुठं ठेवायचा हे महत्त्वाचं मुद्दा आहे.
मग आपण जास्त व्याज मिळते मग ठेवतो, ती बँकच जाते, बंद होते, मल्टी मार्केटिंग कंपनी बंद होते. आणि शेवटला मग दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपलं चुकतंय कुठं आपण बघितलं पाहिजे. कर्म करतानाच आपण तपासून केलं पाहिजे. जसं आजार एखादा तपासून बघितला जातो ना, MR काढला जातो, एक्सरे काढला जातो, त्याचं खूप संशोधन केलं जातं, आजार नेमका काय, तसं नेमकं चांगलं काय कार्य हे बघितलं पाहिजे. आणि आता लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे मित्रांनो. जसं मी म्हणलं, बड्डे साजरा करण्याऐवजी त्या दिवशी सेविंग चालू करावी. आणि आबाळ टेकल्यासारखं वाटतंय तर आपण तिथं जाऊन बघावं, कधीच टेकल्यासारखं नाही मित्रांनो. आणि आपण रेल्वेमध्ये बसल्यानंतर बघा, घरं जागे पळाल्यासारखं वाटतात, पळत नाहीत ते. म्हणजे मी सांगायचं काय, दृष्टी आणि विचारसुद्धा कधी कधी आपल्याला धोका देत असतात. माणसं तर देतात, कारण चुकीचं लोक सांगतात. आता मी तुम्हाला एवढं व्हिडिओ करून सांगितलेलं आहे. बरेच लोक म्हणतात पॉलिसी काय करायचे, मरण्यासाठी पॉलिसी आहे. बरेच लोक आहेत, आता कमेंट करतात लोक, काही पण सांगतात मित्रांनो. असं असतं का? मला सांगा, जर मरण्यासाठी पॉलिसी आहे तर हे लोकांना एवढे आपण क्लेम देतो कसं? तसं नाही. मरणं जगणं हातात नाही. ज्या चुकीच्या गोष्टी मनातच आणू नये आणि त्याचं डेव्हलपमेंट करू नये, त्याचा विकास करू नये, स्टॉप करावं. जसं आता बिल्डिंग वगैरे घरं वगैरे पाडतात ना अनऑथराईज, का पाडतात? मग महानगरपालिका पाडते ना, आता कुदळवाडी चिखलीला पाडलेलं आहे, कारण अनधिकृत बांधकाम चुकीचं. तसं विचार पण चुकीचे जागीच आपण ब्रेक केले पाहिजे ना, उद्ध्वस्त केले पाहिजे ना मनातले विचार. रामराज्य होईल मित्रांनो. पोलीस स्टेशन डिपार्टमेंटची सुद्धा गरज नाही असं जर प्रत्येकाने विचार केला तर. पण हे शक्य पण आहे मित्रांनो, असं नाही, शक्य आहे, चांगल्या गोष्टी शक्य आहे, त्याच्यानं आनंद आहे. पण सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. कळतं तर खरं सगळ्याला, पण तो वळवणं पण गरजेचं आहे. वेळेत जर गाडी नाही वळवली तर दुसऱ्याच्या घरात जाईल ना गाडीचं हँडल. आपण जर रस्ता क्रॉस असेल आणि गाडीचं हँडल नाही वळवलं तर दुसरीकडे कुठं जाईल ना गाडी. मग आता काही लोक बघा, आता काल परवा मी पाहिले त्या धरणात, डिंबे धरणात गाडी गेलेली आहे कार, कारण अंदाज नाही आला की वेळेत त्यांनी टर्न मारलं नाही. असं होतं ना, दुर्घटना का घडतात? वेळेला पण महत्त्व आहे ना. आता मी एवढं सांगितले 30, 40, 45 मिनिटं, हे सगळ्यांना माहिती आहे ना, याच्यात नॉर्मलच आहे ना, हे काय तत्त्वज्ञान नाही. परंतु हे इम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे ना. इम्प्लिमेंटला फार महत्त्व आहे मित्रांनो. माहिती असण्याला काही नाही, ज्ञानी लोक असतात काही काही, परंतु शेवटला त्यांना काय होतं, कारण ही कंटिन्युटी पण महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, एवढं सांगितलेलं आहे, बचत करा. एक एक दिवस निघून चाललेला आहे आपला, आपल्या कुटुंबावर संकट येत आहे, आपलं आयुष्य किती उरलं माहिती नाही. उतार वयामध्ये शरीर साथ देत नाही, डोळे दिसत नाही, हातपाय थकलेले असतात. त्यावेळेस आपल्याला पैसे, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा जोपर्यंत छातीतला आपला धडधड चालू आहे आणि दृष्टी चालू आहे तोपर्यंत, म्हणजे असं का म्हणतो, काही काही अंध व्यक्ती पण जिवंत असतात ना, त्यांचं हृदय चालू असतं ना. म्हणजे असं का म्हणतो, म्हणजे मला म्हणायचं की जोपर्यंत जिवंत आहे आपण, तो पण खर्च चालू आहे. एखाद्याला दिसायचं बंद झालं. तर माझे एक कस्टमर आहेत, त्यांची दृष्टीच गेली आहे दोन्ही डोळ्याची, पण त्यांना अन्न, वस्त्र, निवारा लागतात ना. म्हणजे जो पण दृष्टी आहे, दृष्टी संपत्ती आहे आणि हृदय बंद होत नाही, तो पण खर्च चालू आहे. हृदय बंद झालं म्हणजे माणूस मेला ना. ECG फ्लॅट आला म्हणजे माणूस मेला. ECG असं खालीवर असतं. तसंच जीवन पण संकटानं भरलेलं आहे. त्याच्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. पैशाचा प्रश्न कुणीच सोडवत नाही, सगळे प्रश्न सोडवतात, पण पैशाचा प्रश्न सोडवून त्याच्यासाठी सोडवला पाहिजे, पैसे वाढवलं पाहिजे. शेतकरी 1 किलो ज्वारी पेरण्याऐवजी खाण्याऐवजी पेरणी करतो, नसले तर कर्ज काढून पेरतो. धान्य किती होईल गॅरंटी नाही, भाव किती लागेल माहिती नाही, ओला दुष्काळ येतो, कोरडा दुष्काळ येतो, एवढे सगळ्या संकटातनं सुद्धा तो दरवर्षी पेरणी करतो. म्हणून आपण जिवंत आहोत, आपल्याला खायला मिळतं मित्रांनो. जसं मी नेहमी म्हणतो, सीमेवरचा जवान आणि शेतकरी, जय जवान जय किसान, हे स्लोगन काय आहे मला सांगा. जवानसुद्धा सीमेचं रक्षण करतो, जीव गेला तरी चालेल पण मागं सरकत नाही. इंचभर डोळ्यात तेल घालून रायफल घेऊन शत्रूपासून रक्षण करण्यासाठी बचाव करतो. तसंच आहे, आम्ही पण तुमच्या कुटुंबाला रक्षण करतो, एवढं सांगतो. तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही जर आमच्या ह्या विचाराला जर प्राधान्य नाही दिलं तर शेवटी तुम्ही हारणार आहे, तुमचं नुकसान होणार आहे आणि तुम्हालाच एक दिवस कळणार आहे की आपलं चुकलं. परंतु हे सगळं होण्यापेक्षा पहिलं कळणं गरजेचं आहे. शेतकरीसुद्धा किती धान्य होईल, किती भाव निघेल माहिती नाही, तो पेरणी करतो, पैसे नसेल तर व्याजानं काढून पेरणी करतो, उगवलं नाही तर दुबार करतो. शेतकऱ्याचं सुद्धा एक उदाहरण सांगतो. पूर्वी ज्वारीचं रास झाली ना, आपण खळं म्हणायचे खेडेगावात, तर त्याच्यात बियाणं बाजूला काढून ठेवायचं बरेच शेतकरी. आज ते पद्धत राहिली आहे का? म्हणजे कुठेतरी आपण निसर्गाच्या पासून दूर जातोय मित्रांनो. हे जायला नाही पाहिजे, कारण ते घरातलं जे ज्वारीचं बियाणं होतं ना, ते सुदृढ आणि चांगलं होतं, ते उगवायचं नाही असं होतच नव्हतं. आता मोठमोठ्या कंपनीचे ब्रँडेड बियाणे उगवत नाहीत, लोक
तारका पोर्ट कंप्लेंट करतात, केस करतात कंपनीवर, आणि शेतकऱ्याचं किती नुकसान होतं. बियाणं उगवत नाही. म्हणजे बियाण्याचा अर्थ काय होतो, वाढणे. जसं तुम्ही आज पैसे कमवताय ते वाढले पाहिजेत, आपण सगळेच खर्च करून टाकतो. मग त्रास का होतो? वय वाढतं पण मानसिक त्रास, आर्थिक त्रास का होतो? पैसे वाढवण्यासाठी टाकले पाहिजे थोडेफार, तर 20,000 पगाराला 2,000 ठेवले पाहिजे. आणि जमीन चांगली असल्यावर तिथं पीक चांगले. तसं ही जमीन म्हणजे LIC ऑफ इंडिया चांगली आहे, तिथं पेरणी केली तर नक्की गॅरंटेड मिळणार आहे. शेतीत मिळणार नाही पण इथे गॅरंटी पेपरवर लिहून दिले ना आजच. जसं 2,000 भरले की 10 लाख रुपये लिहून दिलेत. म्हणजे किती निसर्गाच्या पुढे एक पाऊल पुढे अशी गॅरंटी आहे. आणि धान्य वाढल्यामुळेच मग आपण जगू शकतो. जसं आता लोक पैसे कमवतात, पैसे कमवायचे वय पण संपतात, पुन्हा कर्जबाजारी बनतात. म्हणजे पावसाळ्यात जर धरणाची दारं नाही अडवली तर आपल्याला हिवाळा आणि उन्हाळा पाणी प्यायला मिळणार. तसंच आहे, तुम्ही आज पैसे कमवताय, बचत नाही केली आणि चुकीच्या ठिकाणी केली तर परत त्रास होईल आणि हे सगळे दिवस बदलता येणार नाही. जसं स्टोरेजमध्ये आज लोकांना बरेच पैसे मिळत नाही, बऱ्याच बँकामध्ये मिळत नाहीत. लोक सुसाईड करतात, अटॅक येतो लोकांना. आता एक कुदळवाडीला चिखलीला जे कारवाई चालू त्यावेळेस एका व्यक्तीला अटॅक आला. मला सांगा, चुकीचे कामं केल्यावर असंच होतं. शेवटी जीवसुद्धा द्यायची वेळ, जीव गेल्याला कळत नाही. एवढी मोठी शिक्षा भोगावं लागते मित्रांनो. तर LIC ऑफ इंडियामध्ये लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. बचत करा, उशीर करू नका. उशीर केला तर स्वतःवर स्वतः हल्ला केल्यासारखं होईल, स्वतःचं जीवन उद्ध्वस्त केल्यासारखं, कटकारस्थान केल्यासारखं होईल. आणि ह्याला ही जी शिक्षा आहे ना, ही शिक्षा जबरदस्त आहे, कोर्टाच्या शिक्षेपेक्षा जबरदस्त आहे. ही नुसती एकट्या व्यक्तीला नाही, कुटुंबकर्त्याला नाही, अख्ख्या कुटुंबाला आपण शिक्षा दिल्यासारखं आहे. दिसत नाही परंतु ह्याचे इफेक्ट मोठे आहेत. काही काही गोष्टी दिसत नाहीत. मी म्हणलं ना, आपल्याला आबाळ टेकल्यासारखं वाटतंय, पण टेकलंय का? दिसत नाहीत. काही गोष्टी दृष्टीच्या पलीकडे असतात, विचाराच्या पलीकडे असतात. ते काम केलं तर लोक, आणि काय होतं, धाडस पाहिजे, कॉन्फिडन्स. बरेच लोक चांगल्या कामाला कॉन्फिडन्स सोडून देतात आणि वाईट कामाला कॉन्फिडन्स लावतात. आता जे व्यसनी लोक जे व्यसन करतात, चुकीचं काम करतात ना, तिथे कॉन्फिडन्स का लावला जातो? बरं, समाजाचं नुकसान आहे, स्वतःचं नुकसान आहे, कल्याण कोणाचं आहे मला सांगा? माणसाच्या मनात चुकीचे विचार आलेच नाही पाहिजे, आणि जर आले तर तिथंच गाडून टाकले पाहिजेत आणि चांगल्या विचाराला प्रमोट केलं पाहिजे. चांगल्या विचारानं जीवन जगलं पाहिजे, चांगला समाज घडेल, लोक सुखी होतील मित्रांनो. नाहीतर कधीच सुखी कोणी होणार नाही. आज बघता ना, जसं प्रोडक्शन, आता लोकसंख्या वाढली आहे खरी, परंतु लोकांचे चांगले विचार राहिले नाहीत. आपण ते विचार बदलले पाहिजेत. त्याचा सगळ्याला नुकसान आहे मित्रांनो, देशाला आहे, समाजाला आहे. वाईट विचारामध्ये काय होतं, नाशच आहे. हे रामायण महाभारतात पाहिले आपण. वाईट विचार करू नये, नेहमी चांगला आहार घेतला पाहिजे, मेहनत भरपूर केली पाहिजे, दुसऱ्याचा 1 रुपया पण नाही घेतला पाहिजे, सत्य बाजूनं चाललं पाहिजे, सवय लावून घेतली नाही पाहिजे. मी काल परवा एक उदाहरण घडलेलं सांगतो मित्रांनो. माझे एक क्लायंट आहेत, त्यांना त्यांचा मित्र एक दोन ते गुटख्याचे दाणे देत होता. हे थोडं थोडं खायचे. थोडं 1-2-3 महिने गेले, त्याच्यानंतर त्यांना पूर्ण सवय लागली आणि ते पुढ्याच्या पुढ्या खात होते परत. म्हणजे चांगल्या गोष्टी करा, ही चुकीच्या गोष्टी होत्या ना. तो सांगणारा किंवा तो देणारा माणूस पण आपल्याला थोडे फुकट दिला, आपण परत विकत घेऊ खाल्ल्या पुढ्या बरेच. मला सांगायचं काय घडलंय त्याच्यापेक्षा चांगलं काय घडेल. विचार आणि ब्रँड कर्म ठेवले आणि कंटिन्युटी ठेवली पाहिजे. जसं जगण्यासाठी आपण रोज जेवण करतो ना, सातत्यानं चांगले विचार समाजाच्या हितासाठी, देशासाठी, स्वतःच्या विकासासाठी. आणि अशी संस्था आहे LIC ऑफ इंडिया, भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो. आपण पेपरला ॲड देऊन पैसे घेऊन जावा म्हणून आपण फोन करतो. मी आता तुम्हाला आज लाईव्ह उदाहरण सांगतो. कित्येक माझे मॅच्युरिटी संपल्या लोकांना 10-10 वेळा फोन केलेत मी पैसे घेऊन जावा म्हणून, आणि ते लोक पण काय येत नाही त्याचं कारण पण सांगतो. त्यांना माहीत आहे पैसे कुठं जात नाहीत. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे, त्यांना माहीत आहे पैसे कुठंच जात नाहीत म्हणून ते थांबतात. एखादी बँक बंद पडली तरी आपण शटरच्या पुढे आंदोलन करतो का नाही? का करतो? कारण ते मिळणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. पण चांगली बी गोष्ट असेल ना तर लूज राहू नये मला म्हणायचं. कारण काय होतं, LIC ऑफ इंडियाला तुम्ही जर पैसे नाही घेतले तर त्याला इंटरेस्ट द्यावं लागतं. म्हणजे बघा, जो माणूस पैसे घेऊन जावा त्याचा दोष काय मला सांगा? त्याचा दोष नाही बिचारा, त्याला शिक्षा आहे ना, व्याज द्यावं लागतं. तसं अन्याय पण होतं कामा नाही कोणावर. LIC ऑफ इंडियाचे आम्ही पैसे, आता बरेच व्यक्ती त्यांचा मोबाईल नंबर बदललेला आहे, रेंटनं राहत होते, आज सापडत नाहीत. आम्ही लेटर लिहून देतो 2-2, 3-3, आणि ते मग तिथे लेटर लावले जातात त्यांच्या डॉकेटला. काय करणार, काय नाही विलाज आहे.
आणि काही बघा, आता मी दुसरं एक उदाहरण सांगतो. काही लोक हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात जगण्याचं, आणि काही लोक सुसाईड करतात. कारण त्याचं अगोदरचं कर्म तपासा ना, तुमच्या लक्षात येईल काय आहे, कशामुळे अशा घटना घडतात. माणूस वरवर न बोलू नये कधी, आणि मनात नेहमी ब्रँड विचार ठेवायचे, अहोरात्र मेहनत करायची. मित्रांनो, देशाचं चांगलं होईल, समाजाचं होईल, जनतेचं चांगलं होईल, परिवाराचं चांगलं होईल. आता मला सांगा, एवढं कोटी रुपयाचं परमेश्वरानं आपल्याला शरीर दिले, लोक गोवा गुटखा खातात, चुकीच्या गोष्टी खातात. म्हणजे काय आहे, आपण दिलेलं हे शरीरसुद्धा आपल्याला सांभाळणं होईना जर जड झालेलं आहे. आणि नेहमीच चांगले मित्र, चांगल्या परिवारातच आपण संपर्क करावा, कारण संगतीने हे सगळ्या बऱ्याच गोष्टी घडत असतात. मित्रांनो, संगत नेहमी चांगल्या माणसाची करा, त्यांच्याशी कम्युनिकेशन करा, बोलत राहा. तुमच्या चुका ऑटोमॅटिक दुरुस्त होतील आणि तुम्हाला चांगलं विचार करण्याची आणि काम करण्याची सवय पण लागेल. मित्रांनो, आता जातात शेवटी एकच सांगतो मी, की बचत करा, LIC ऑफ इंडियामध्येच करा. आयुष्य पैसे मिळणारा प्लॅन आहे, एक दिवस उत्पन्न बंद होणार आहे, आणि हा प्लॅन बंद होत आहे. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा जर नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. कारण हा करार कधी करता येत नाही. तुम्ही निरोगी पाहिजे, वय कमी पाहिजे. आता आपण निरोगी राहू का नाही कुणी सांगू शकत नाही. माणूस हा नैसर्गिक आहे, आणि तरुण जरी असेल तर ॲक्सिडेंट, दुर्घटना कधी घडतील माहीत नाही. निरोगी नसेल तर पॉलिसी मिळत नाही. वय वाढत चाललं आहे, वय वाढत गेल्यामुळं तुम्हाला तुमचं उत्पन्न कमी मिळते. जसं नोकरी उशिरा लागल्यावर काय होतं, फायदा होतो का तोटा होतो. पण नोकरीसाठी आपण प्रयत्न करतो पण लागत नाही. पण तो प्लॅन घ्यायचा, आम्ही तुम्हाला उलट सांगतो ना प्लॅन घ्या म्हणून. आम्ही तुमच्या महाग आहे आणि तुम्ही नको नको म्हणता किंवा टाळाटाळ करता. म्हणजे हे चाललं आहे काय, कामाचं कॉन्ट्रॅक्ट नाही पण इन्कमचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना, आणि भरमसाठ पैसे आहे, सिक्युरिटी आहे. म्हणजे खरी प्रगती इथंच आहे. तर हे घेण्यासाठी उशीर करू नका, लवकरात लवकर घ्या. ओके, थँक्यू.